नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्य सरकारनं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज जाहीर केलंय। मुख्यमंत्र्यांनी त्याचा मोठा गाजावाजा केला। ऐतिहासिक मदत वगैरे असं विशेषण त्याला जोडलं, पण वास्तविक मात्र मुख्यमंत्र्यांनी चालाकीच केली। त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत आता मिळणार आहे। गुरुवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध केलाय। मग राज्य सरकारची जी तुटपुंजी मदत मिळणार आहे ती कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना मिळणार आहे, कोणते जिल्हे यामधून वगळण्यात आलेत, ई-केवायसी करावी लागणार आहे का शेतकऱ्यांना, शासन निर्णयात काय सांगण्यात आलंय याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या शासन आदेशात शेती पिकं, जमीन, पशुधन आणि घरांसह विविध नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता कशाला किती मदत मिळणार आहे, त्याचे दर किती हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। यामध्ये आपत्तीग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत याचा समावेश आहे। अवयव आणि डोळे निकामी झाल्यास देण्यात येणारी मदत आहे। जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाल्यास देण्यात येणारी मदत, त्यासोबतच पूर्णतः नष्ट झालेल्या घरांसाठी मदत, अंशतः पडझड झाली असेल तर मदत, झोपडी, गोठा, मृत जनावरांसाठी आणि शेती पिकांच्या नुकसानीसाठी, त्यासोबतच शेतजमिनीच्या नुकसानीसाठीची सुद्धा मदत, अशा विविध मदतीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। परंतु त्याचे दर आणि निकष मात्र एनडीआरएफ नुसारच आहेत। त्यामुळे नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी नव्यानं काय मदत केली आहे हा खरा तर प्रश्न आहे। म्हणजेच मुख्यमंत्र्यांची 31,628 कोटी रुपयांची घोषणा म्हणजे नाव सोनूबाई पण हाती कथिलाचा वाळा अशीच गत आहे। राज्यात विविध भागात अतिवृष्टी आणि पुरानं शेती पिकांचं अतोनात नुकसान केलंय। या पार्श्वभूमीवर राज्यातील 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांना अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। परंतु राज्य सरकारनं या शासन निर्णयानुसार यादीतून नांदेड जिल्हा मात्र वगळलाय। नांदेड जिल्ह्याला ऑगस्ट महिन्यामध्ये 553 कोटी रुपयांचा निधी हा नुकसानीपोटी दिला होता, पण सप्टेंबर महिन्यात सुद्धा नांदेड जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला होता। अतिवृष्टी अनेक मंडळांमध्ये नोंद झाली होती, त्यामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। एकूणच काय तर अतिवृष्टीनं नांदेड जिल्ह्याला अक्षरशः झोडपलं होतं। परंतु राज्य सरकारनं मात्र सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्याला या यादीतून वगळलंय। त्यासोबतच धुळे जिल्हा वगळण्यात आलाय, तर विविध जिल्ह्यातील काही तालुके या यादीतून गायब आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे। आता हा संताप पाहून काही जण असं म्हणतायत की पुन्हा एकदा नव्यानं दुरुस्त अशी यादी प्रकाशित केली जाईल किंवा प्रसिद्ध केली जाईल, पण ती यादी जेव्हा येईल तेव्हाच त्यावरती विश्वास ठेवावा लागेल। राज्य सरकार मात्र तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची आता चेष्टा करतंय। त्यातच बाधित तालुके वगळल्यानं राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर एक प्रकारे मीठच चोळलंय। आता या बाधित जिल्ह्यात शेती पिकांसाठी किती मदत मिळणार आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे, तर त्याबद्दलही बोलूया। राज्य सरकारनं सरसकट मदत करत असल्याचा दावा केलाय। मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणाही केली आहे, परंतु शासन निर्णयात मात्र शेती पिकांच्या नुकसान मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी 8,500 रुपये, बागायत पिकांसाठी 17,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय कायम ठेवलेला आहे। म्हणजे फक्त यात बदल काय आहे तर 2 हेक्टर ऐवजी आता मदतीचं क्षेत्र जे आहे ते 3 हेक्टर पर्यंत करण्यात आलंय। म्हणजे एनडीआरएफच्या या दरानेच मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामध्ये फक्त प्रति हेक्टरी 1 हेक्टरचं क्षेत्र वाढवल्यामुळे 10,000 रुपये हे 3 हेक्टरच्या मर्यादेत देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। पण आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ही 85% घरात आहे। म्हणजे 2 हेक्टरच्या आत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मुबलक आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र तुटपुंजी मदतच मिळणार आहे हे आता स्पष्ट झालंय। त्यातही हेक्टरी 10,000 रुपये जाहीर केलेत, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मात्र 33%पेक्षाही जास्त नुकसान झालं असेल तरच या एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळणार आहे। आणि त्यामुळं अतिवृष्टीची अट रद्द करूनही शेतकऱ्यांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाहीये। त्याचं खरं कारण म्हणजे 33%ची अट कायम राहणार आहे, कारण ही मदत एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते। दुसरं असं की ॲग्रिस्टॅक नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसीची सूट देण्यात आली आहे आणि त्याचा उल्लेख सुद्धा शासन निर्णयात करण्यात आला आहे। पण इथे सुद्धा एक ज्ञानबाची मेक आहे। ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅक नोंदणी नसेल म्हणजेच फार्मर आयडी नसेल अशा शेतकऱ्यांना मात्र ई-केवायसी करावीच लागणार आहे। त्यामुळे ते शेतकरी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाहीये
ते शेतकरी मात्र या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे। बाकी पशुधन, विहीर, जमीन, घर, झोपडीचं नुकसान आणि मृत्यूसाठी मात्र NDRFच्या निकषाप्रमाणेच मदत देण्याचा निर्णय या शासन निर्णयात उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेल्या या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या हाती तुटपुंजी मदतच लागणार आहे। अर्थात नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती घाई गडबडीत राजकीय निकड म्हणून या प्रकारची घोषणा राज्य सरकारनं करून इतर राज्यांच्या तुलनेत अधिक मदत दिल्याचं एक नेरेटिव्ह तेवढं मुख्यमंत्र्यांनी बरोबर सेट केलंय। वास्तविक या शेतकऱ्यांच्या पदरात मात्र या पॅकेजमधून तुटपुंजी मदतच पडणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तर तेही समजून घेऊया। जिल्हानिहाय तालुके कोणकोणते आहेत तर यवतमाळ या जिल्ह्यातील वणी, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटजी, यवतमाळ, राळेगाव, दारवा, नेर, बाभुळगाव। तर अमरावती जिल्ह्यातील धारणी, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर या तालुक्यांचा समावेश आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, सिंदखेड राजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मोताळा, खामगाव। अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, पातूर, त्यासोबत तेलारा, माशी टाकळी या तालुक्यांचा समावेश आहे। तर चंद्रपूर, सिरोचा, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, ताडाळा, राजुरा, कोरपणा, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, ब्रह्मपुरी या तालुक्यांचा समावेश आहे। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, वर्धा, आर्वी, सेलू, देवळी, कारंजा घाट, हिंगणघाट। नागपूर जिल्ह्यातील सावनेर, काटोल, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळमेश्वर आणि नरखेड या तालुक्यांचा समावेश आहे। तर भंडारा जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी। तर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोरगाव, अर्जुनी, त्यासोबतच देवरी, सालेकसा, सडक, अर्जुनी या तालुक्यांचा समावेश आहे। तर गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, वळसा, देशगाव, कुरखेडा, कोरची, चामोर्शी, मुलचेरा, आरमोरी, ऐटापल्ली, भामरागड, शिरोच्चा। आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, त्यासोबतच माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, अहमदनगर म्हणजेच अर्थात आत्ताच अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यांचा समावेश आहे। पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, चांदगड, त्यासोबतच पन्हाळा, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर आणि सांगली, तासगाव, कवठे महाकाळ, मिरज, आटपाडी, जत, सांगली, इस्लामपूर आणि वाळवा या तालुक्यांचा समावेश आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नंदगाव, त्यासोबतच सटाणा, कळवण, देवळा, सिन्नर, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, बागलाण, चांदवड, येवला, जळगाव, मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर, रावेर, नंदुरबार, शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, अक्राणी। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परांडा, कळंब, वाशी, तुळजापूर। लातूर जिल्ह्यातील देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर, चाकूर। तर परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम, मानवत, सोनपेठ, पूर्णा, जिंतूर। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री। जालना जिल्ह्यातील आंबड, जालना, घनसावंगी, त्यासोबतच बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद। तर बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, अंबाजोगाई, त्यासोबतच परळी, वडवणी, केज। तर रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, म्हसाळा, अलिबाग, पेन, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, मडणगड, संगमेश्वर, रत्नागिरी। आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, कल्याण। तर पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा। तर अशा या 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे या वरील तालुक्यातील सर्व गावातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना
ही राज्य सरकारची तुटपुंजी मदत मिळणार आहे. खरं तर संपूर्ण कर्जमाफीची आणि हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते करतायत. राज्य सरकारने मात्र त्यावरती अक्षरशः बोळा फिरवलाय. त्यामुळं शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांमध्ये संताप धुमसत असल्याचं पाहायला मिळतंय. अखिल भारतीय किसान सभेने आजपासून म्हणजेच साधारण 10 ऑक्टोबरपासून संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मैदानात उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आज किसान सभेनं मोठ्या प्रमाणात राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलनं केली आणि आपल्या मागण्या सुद्धा मांडल्या. तसंच पुढील काळात सुद्धा अधिक तीव्र आंदोलन राज्यात उभं करण्याचा इशारा किसान सभेच्या वतीनं देण्यात आलाय. एकूणच काय तर राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 31,628 कोटी रुपयांच्या बाता मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना अर्थातच अगदी तुटपुंजी मदत मिळणार आहे. कारण त्यामध्ये निकष, अटी आणि शर्तीचा खोडा कायम ठेवण्यात आलेला आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.